सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. आज आपण काय लवकर दिवसाची सुरुवात केली आहे. 8 वाजलेत बरोबर आणि आता चाललोय सीएनजी फ्यूल अप करायला. कारण काल रात्री मी सीएनजी भरलाच नव्हता. काल लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल तर त्याच्यामध्ये डायरेक्टली कस्टमरला मी ड्रॉप केलं अंबरनाथला आणि डायरेक्ट घरी निघून आलो. कारण सीएनजी काय फुल केला नाही. जिथे ड्रॉप केलं त्याच्या आजूबाजूला लवकर सीएनजी नव्हतं आणि उलटा जाणं काही सेन्स नव्हता. म्हटलं सकाळी भरता येईल काय, 10 मिनिटं जातात, 10-15 मिनिटं. सो आता चाललोय सीएनजी फुल अप करायला. वाजलेत 8. ऍक्च्युली लवकर निघायचं होतं मला 7:30ला, पण अर्धा तास उशीर झालाय आज. ठीक आहे, लेट्स सी. सीएनजी भरूया पटकन, कामाला सुरुवात करूया. आज काय काय होतंय, कुठे कुठे जातोय आणि थोडं डिटेलमध्ये आजपासून सांगणार आहे. कारण आतापर्यंत थोडं सांगत नव्हतं, पण आता डिटेलमध्ये सांगणार आहे. कुठे कुठे जातोय, काय काय बघायला भेटतंय. सो सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करीन. फक्त कस्टमर असतील तेव्हा मी कॅमेरा शूट नाही करणार, कारण ते मला पण सेन्सिबल वाटत नाही. प्रत्येकाची प्रायव्हसी असते. सो त्यासाठी आणि आपल्याला कस्टमर लोकांचे, पब्लिक लोकांचे चेहरे दाखवून काय व्ह्यूज वाढवायचे नाहीत. सो जाऊया पटकन, सीएनजी भरूया आणि लॉगिंग करूया. चला. सो मित्रांनो, झालंय आपलं गुरुवारचं दत्तांचं दर्शन पण, आणि सीएनजी फुल केलं आणि दर्शन वगैरे घेतलं. आता चाललंय आपल्या नाक्यावरती आपल्या स्टँडवरती. आणि आपला गाडी धुणारा बघा, नाही गाडी धुणार मला वाटतं तोच. आणि चला आता जाऊया मस्तपैकी. कामाला सुरुवात तर केली आहे, लॉगिंग केलंय. बघू कुठली ट्रिप येते, काय येत आहे. आणि घेऊया पहिली ट्रिप आणि जाऊया. कुठली ट्रिप येते बघूया आणि जाऊया. डोक्यात जरा विचार दुसरे चालू होते त्यामुळे. आणि चला बघू कुठली ट्रिप पडते. सो गाईज, आलोय आपण आता एअरपोर्टला. कारण पहिली सेकंड ट्रिप भेटली आपल्याला एअरपोर्टची. मित्रांनो हे बघा, इकडे काम चालू आहे सगळं एअरपोर्टचं. आणि जस्ट आलोय आता एअरपोर्टला. आणि मागे ना जिथे ड्रॉप करतात तिथे कधी पण लक्षात ठेवा, 90 सेकंदाच्या वरती थांबून देत नाही, नाही तर 2000 फाईन आहे जर आले ती लोक पकडायला तर, किंवा हे करतात तर. त्यामुळे 90 सेकंड्सच्या वरती थांबू शकत नाही तिकडे. सो आता चाललोय खाली पार्किंगमध्ये, थोडं फ्रेश वगैरे पण होऊया आणि बघूया कुठली ट्रिप पडते, कधी पडते आणि घेऊन निघूया. चला जाऊया पहिला पार्किंगमध्ये. चला. सो मित्रांनो, पोपट झालाय माझा परत एकदा. आणि मी काय गडबड केली यार. तो समोरचा रोड दिसतोय, तो वरती जातोय, तो जातो डिपार्चरला आणि मला जायचं अरायव्हलला. सो मी चुकून एवढा गेलो परत आणि परत आलोय आता. आणि एवढं यू टर्न मारून गेलो ट्रॅफिक मधनं आणि आतमध्ये जाताना मी वरती चढलो. मोबाईलमध्ये लक्ष होतं माझं. यार काय, मोबाईलमध्ये प्लॅन रिन्यू करत होतो तेव्हाच अशी गडबड झाली माझ्याकडनं. आता काय करता सांगा. जाऊया आता परत, चला यू टर्न मारूनच. सो मित्रांनो आलं. अरे वा, कोलाबा वे भाई साहब, पाहिजे होती ती बुकिंग भेटलेली आहे मित्रांनो. जाऊया पटकन, कस्टमरला पिकअप करूया आणि पोचूया कुलाबाला. चला. सो गाईज, आलोय आपण आता कुलाबा मार्केटच्या इथून बाहेर निघालोय. कुलाबा कफ परेडच्या इकडे आलोय आता कुलाबावरून. आणि जस्ट थांबलोय. आता एक लागली होती परत टर्मिनल 2 ची बुकिंग, पण मित्रांनो बुकिंगच कॅन्सल झाली. 100 मीटरच्या अंतरावर होती फक्त, पण काय माहिती काय त्याने कॅन्सल केली, कशाला बुक केली काय माहिती. माझं एकदम खुश झालो मी. आणि अर्निंग आपली चांगली झाली आहे. टार्गेट ऑलमोस्ट कम्प्लीट व्हायला आलंय. आणि जाऊया आता पटकन. इकडे चाललोय, कफ परेडला चाललोय आता. कफ परेडला ऑफिस सुट्टीला आता, तर बुकिंग भेटेल आपल्याला. सो जाऊया पटकन कफ परेडला, थांबूया, तिकडनं बुकिंग आहे बघा. आता आहे हे कफ परेड आहे, हे कफ परेड गार्डन इकडे. सो बघूया कुठली बुकिंग भेटते मित्रांनो. जसं एअरपोर्टवरनं मला ठाण्याची ट्रिप लागली होती आणि ठाण्याच्या ट्रिपवरनं डायरेक्ट मला कुलाबा लागली. जी पाहिजे होती तीच ट्रिप लागली. साऊथ बॉम्बे किंवा एअरपोर्टची पाहिजे होती, तो तीच लागली. आणि आता आलोय कुलाबाला.
सिग्नल सुटला आता, जाऊया कफ परेडला. आणि मग मित्रांनो ओलावरती कॅन्सल झाली पण उबरवरती आली आपल्याला, आणि त्यापेक्षा चांगल्या अमाऊंटने आली ट्रिप एअरपोर्टचीच. विले पार्ले ते लिहिलं 100% टर्मिनल 1 असणार आहे. सो जाऊया क्लायंटला ड्रॉप पिकअप करूया. 100-200 मीटरवरच आहे. जाऊया ड्रॉप करूया आणि मग भेटू. चला. मित्रांनो आलोय आपण T1 ला. रोजच्या प्रमाणे या टायमाला आपण T1 ला येतो आणि T1 ला आलोय आता आणि चाललोय आता बाहेर. CNG आपली झाली आहे, रिझर्व पण लागले आणि रिझर्वची लाईट पण डिम करायला लागली. सो जाऊया पहिलं CNG भरूया आपल्या पंपावरती सहारा रोडला, कारण जवळ तोच पंप आहे. जाऊया पटकन CNG भरूया आणि चला पहिलं CNG पंपावर बसतो. खूप ट्रॅफिक आहे खूप, आणि हवालदार नुसते उभेच आहेत. सो फटाफट आलोय. तरी बी जितका टाइम दाखवला एक्झॅक्टली डॉट टाइमावर एवढ्या ट्रॅफिक मधनं पण गाडी घेऊन आलो. 5व्या लेनला गाडी ठेवलेली वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला, पूर्ण 5व्या लेनला. 1 मिनिट एकदा पण गाडी थांबली नाही जागेवरती. कंटिन्यू गाडी चालत होती, कंटिन्यू, नाही तर थांबा चला होते. पण 5व्या लेनला टाकली ना गाडी अजिबात थांबत नाही, कंटिन्यू चालत राहते. आणि डॉट टाइमला पोहोचलोय मी. कस्टमर पण खुश झाला डॉट टाइमला पोहोचवलं म्हणून. सो चाललोय आता. बघा ट्रॅफिक बघा किती एका सिग्नलला. सो जाऊया आणि बघूया काय होतंय नाही. पहिलं CNG भरूया. आणि आता घेतलं रस्त्यामध्ये खायला हे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला शेंगदाणेवाले उभे असतात 5-6, ते पूर्ण ट्रॅफिक मध्ये विकत राहतात ते. सो आणि तिथले शेंगदाणे पण त्यांचे फ्रेश असतात. बाकीच्या ठिकाणी घाललं तर असं कडवट लागेल किंवा असं काहीतरी हे लागतं, स्मेल्स येतो, पण त्यांच्या इथे नाही येत शेंगदाण्याला. सो घेतल्या आता खायला टाइमपास. जाऊया पहिल्या लाईनीत उभं राहूया CNG भरायला. मित्रांनो पोपट झालाय आपला मोठा. आपलं टार्गेट तर पूर्ण झालं मित्रांनो, पण CNG संपलं ना आपल्या पंपावरचा. माझं नाव आहे समीर पवार. सो आता CNG संपला आहे. CNG संपलाय, काय करायचं? 1 मिनिट आता. CNG संपलाय आता. सिग्नल चालू आहे. चला जाऊया पहिलं, पोहोचूया एअरपोर्टच्या इथेच. मित्रांनो पोपट झालाय आपला यार, काय कळत नाही आता काय करायचं. CNG संपलाय आपला, आणि संपलाय आणि त्या पंपचा पण CNG बंद आहे. आता चाललोय एअरपोर्टकडे. एअरपोर्ट रोडलाच आहे. आपण दरवेळी वरतून जातो, आज खालून जाते. टार्गेट तर पूर्ण झालाय आत्ताच, पण CNG संपला ना मित्रांनो, काय करायचं आता काय कळत नाही. आता तिथे CNG ला खूप गर्दी असेल, खूप म्हणजे खूप. आता एक अर्धा लवकर झालं पाहिजे फक्त तिथे, बस काय माहिती काय. चला बघूया काय म्हणतो, किती वेळ लागतो, किती लाईन आहे, कुठपर्यंत आहे बघू. चला. काय ऑफिस सुटल्यावर नुसते रिक्षा आले ना, तर काय नुसते आडवे तिडवे रिक्षा आले आणि बाईकवाले. गाडी चालवण्यापेक्षा गाडी जपणं आता महत्त्वाचं झालंय मुंबईमध्ये. नुसते आडवे तिडवे आपण पण चालवायची मग त्यांच्यासमोर, त्यांच्याबरोबर तशीच. हे घ्या, त्यांच्या अंगावर गेला ना मग गप्प बसतात. हा बघा कसं घुसतोय. चला टाटा सफारी, ती पण टी परमिट. हा
हॉटेलची गाडी आहे, टाटा सफारी हॉटेलची आहे. अशा गाड्या सगळ्या हॉटेलला, ताजला वगैरे चालतात. इथे सगळे 5 स्टार हॉटेल्स आहेत ना. सो लेट्स सी. जाऊया पहिले CNG पंपावर. चला, ट्रॅफिक आहे खूप. पोचतो तिथे मग बोलतो. मित्रांनो आलोय CNG पंपावरती. मित्रांनो BMW, येस, खतरनाक BMW. हा, एकच नंबर गाडी आहे. काय कलर आहे. आणि मागे पण फॉर्च्युनर. आलोय आता CNG पंपावरती. लाईनीत उभा आहे. आणि चला, गाडी आहे पण BMW, काही बोला. बिग डॅडी स्कॉर्पिओ, बघा, बिग डॅडी. सो आलोय आता, उभा आहे. मागे KK ट्रॅव्हल्सची गाडी आहे. CNG भरायला उभं राहिलोय, लाईनीतच आहे. सो बघूया. लाईन काय जास्त गाड्या नाही आहेत, 10 गाड्या आहेत. पटापट चालतात इथे. 4 गाड्या लागतात, त्यामुळे टेन्शन नाही काय. पटापट होऊन जाईल. मला वाटलं खूप गर्दी असेल, पण नाही गर्दी आज एवढी. सो जाऊया, CNG भरूया. तोपर्यंत शेंगदाणे खातो. आणि मित्रांनो आता सिग्नलला उभं होता ना, एक बाईकवाला आला आणि बंपरला टच करून गेला. माझ्या पुढे आडवी घालत होता तो. आता काय बोलणार. थोडंसं धाड आवाज आला. म्हटलं काय झालं आता काय माहिती. बघितलं तर थोडंसं हलकंसं हे झालंय त्याला. काळी रेष आली, पण ते पुसून निघून जाते. कलरचं हे डाग असतो तो. सो चला बघूया कधी ट्रिप पिडते. जाऊया CNG भरूया पहिले. चला मित्रांनो, यार अजून लाईनीत गाडीच पुढे आलत ना. आत्ता गाडी हल्ली थोडीशी. काय झालं बघून येऊया. काय कळत नाही. 1 तास झालं. 6:05 आपण कस्टमरला ड्रॉप केलं होतं आणि आता 7:05 झालेत तरी अजून नंबर CNG नाही. 1 तास झाला यार. अजून किती वेळ थांबणार. चला जाऊन बघूया पहिलं काय झालंय ते. चला. यार काय पोपट झालाय माझा बेकार. मला वाटलं इकडून रोज एंट्री असते आणि आता पूर्ण पंप फिरून आहे. आणि जवळजवळ 15 गाड्या आहेत. 15-20 गाड्या आहेत. मग कसम अजून काय खरं नाही. बाप रे बाप, एवढ्या गाड्या आहेत. तो पण पंप बंद आहे ना, त्याच्यामुळे सगळ्या गाड्या इकडे आल्यात. आणि जवळजवळ, अरे यार काय कळत नाही साला. शे. आणि साले इंडिगो वाले मध्येच घुसतायत. एवढ्या मोठ्या गाड्या लावतात, त्यामुळे भेटतच नाहीये. काय कळत नाही यार. किती वेळ लागेल. तो बोलता अजून 1.5-2 घंटा जाएगा. अरे इधर ही 10 बजाएगा CNG भरे. म्हणून मी मुंबईत CNG भरत नाही. तर आपण आज बाहेर गेलोच नाही ना कुठे. ठाण्याचं पण तेच झालंय. मी CNG भरलं तर आपल्या कल्याणच्या तिकडे, डोंबिवलीच्या तिकडे, नाहीतर मग नवी मुंबई. ठाण्यात क्वचित कधीतरी भरतो. काय माहिती काय किती टाइम झालं. नंबर हल्लाय त्याच्या. गाडी का नाही घेते लोक पुढे. चला बघू की इथेच भरायचं आता. किती वाजले तरी. चला बघू किती काय कळत नाही यार. चला मित्रांनो, फायनली आलाय नंबर आपला. आणि बिचारा तो मेहनत करतोय. 1 मिनिट. फायनली CNG भरून निघालोय मित्रांनो. आणि आलोय आता सिग्नलला. फटाफट भरला. CNG खूप घाई करत होते. खूप गर्दी झाली होती. ते लोक तरी बिचारे काय करणार. आणि CNG ट्रिप 0 करूया. सो आता गाडी चालली आपली 84. म्हणजे अजून 6000 किलोमीटर वरती आपल्याला सर्व्हिसिंग करायची आहे. 6-7 हजार वर करायची. अजून 81-82 ला करावी लागेल. लेट्स सी. आणि उद्या बहुतेक काहीतरी प्लॅन आहे. एक ट्रिप फिक्स होते. अजून बोलणं चालू आहे. माइट बी उद्या पार्टीज आपल्याला निघावं लागेल, पण काय माहित नाही कन्फर्म आहे काय नाही. कळेल आज रात्री काय नाही ते. सॉरी. सो जाऊया पटकन. सिग्नल सुटलाय. जाऊया आतमध्ये पार्किंग मध्ये. 7:30 वाजले. बरोबर 1.5 तास लागला कस्टमरला ड्रॉप केल्याच्या नंतर CNG भरायला. आणि आता चाललोय आतमध्ये. जाऊया पटकन आतमध्ये. फ्रेश होऊया थोडं पटकन आणि लॉग इन करूया. चला. कारण बरं झालं थोडंसं उशिराच. कारण आता ट्रॅफिकच्या हिशोबाने माझी इच्छाच होती थोडी उशिरा जायची. पण ठीक आहे. लेट्स सी. बघूया ट्रिप कुठली पडते त्या हिशोबाने निघूया. चला. सो गाईज आलोय आपण आता अंबरनाथला. आणि वाजले 11:15.
मित्रांनो खूप थकलोय आज. कंटिन्यू 3 दिवस कंटिन्यू मॉर्निंग लवकर जाऊन लवकर हे करतोय, तर आज जरा जास्त दमायला झालंय. उद्याची ट्रिप थोडीशी आपली कन्फर्म होतीये. सो आउट स्टेशनची ट्रिप आहे एवढंच मी सांगतो. कुठे काय हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटेल तो. आणि आता आजचं अर्निंग पण चांगली झाली आपली त्या मानाने. आणि आता चाललोय घरी, मस्त फ्रेश होणार, झोपणार आणि सकाळी पहाटे लवकर निघायचं आहे आपल्याला. सो लेट्स सी किती वाजता क्लायंटने जो टाइम सांगितलाय त्या टायमातच निघतायत का कसं काय हे बघूया. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि उद्या तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आता घरी जाऊन आरामशीर जेवायचं आहे आणि झोपायचं आहे मस्तपैकी. आणि मित्रांनो जो कोणी धंदा करतायत, बिझनेस करतायत, कुठलाही बिझनेस असू दे, असं नाही की कॅब बिझनेसच म्हणतात मित्रांनो. कधीच धंद्यामध्ये मोजून मापून काही होत नाही. मग धंदा एक दिवस असतो तर दुसऱ्या दिवशी नसतो. धंद्याचं काही सांगू शकत नाही बिझनेस, की बिझनेस कधी होईल आणि कधी नाही. सो त्यासाठी तुम्ही तत्पर असणं गरजेचं आहे, कधी पण रेडी असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सो चला आपण आता दमलोय, काय ज्ञान देत बसलोय. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा माझा व्हिडिओ. आणि भेटूया चला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.